जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट यांच्याबाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं की जी समर एक्झाम 2024 झाली, कोणती एक्झाम? समर एक्झाम 2024 म्हणजे एप्रिल मे 2024 झाली. तर या परीक्षेत जे अंतिम वर्षाचे विद्यार्थी होते म्हणजे फायनल इयर BA BCom BSc BBA BBIB BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी BBSCA वगैरे सर्व फॅकल्टीचे, तसेच फायनल इयरचे जे विद्यार्थी सेकंड इयरचे PGचे होते, जसं MA MCom MSc MBA MCA वगैरे, तर या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आता कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेटची आवश्यकता असते. तर याच्यासाठी आपण ॲप्लिकेशन कधीपर्यंत स्टार्ट होतील याचे एक टेंटेटिव्ह डेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये म्हणजेच ऑक्टोबर 2000च्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थ्यांनी कन्व्होकेशनला अप्लाय केलं होतं ते 124th कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्स होतं, तर ते डिग्री सर्टिफिकेट्स कधी भेटणार आहे आणि त्यांचा सेरेमनी कधीपर्यंत होऊ शकतो याबाबत टेंटेटिव्ह माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण सर्टिफिकेट जे 124th कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट आहे हे कधी भेटणार आहे किंवा याचा सेरेमनी कधी होणार आहे, ते याची माझ्या मते टेंटेटिव्ह डेट ही 3 जुलै 2024 असू शकते. ओके, म्हणजे एक आपण काय म्हणूया की एक मिळालेल्या माहितीच्या अनुसरून, आणखीन याच्यामध्ये कन्फर्मेशन नाही, बट इट इज अ टेंटेटिव्ह डेट दॅट इज द 3rd of July 2024. म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे 124व्या कन्व्होकेशन सेरेमनीबाबत काहीतरी कार्यक्रम होऊ शकतो. आणि त्यानंतर तुमची जी काही रेग्युलर कन्व्होकेशनसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं होतं त्यांना त्यांच्या जो काही ॲड्रेस त्यांनी मेन्शन केलेला होता कन्व्होकेशनमध्ये, तर त्यांच्या घरी लगेच पुढच्या 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये त्यांच्या घरी ते सर्टिफिकेट्स भेटणार आहेतच. म्हणजे 124ला कुणी अप्लाय केलं होतं की जे विद्यार्थी ऑक्टोबर 2023 या परीक्षेमध्ये पासआउट झालेले होते किंवा जे विद्यार्थी एप्रिल 2023 च्या परीक्षेत पासआउट झालेले होते, या विद्यार्थ्यांसाठी 124th डिग्री सर्टिफिकेट्स हे रेग्युलरमध्ये होतं. आणि सप्लिमेंटरीमध्ये त्याच्या अगोदरच्या सर्व एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केला होता 124th कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्सला, तर त्यांना हे 3 जुलै रोजी सेरेमनी होण्याची शक्यता आहे. आणि त्यांचं सर्टिफिकेट पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये, मॅक्झिमम 15 दिवसामध्ये त्यांच्या नोंदवलेल्या किंवा फॉर्म भरण्यामध्ये जो ॲड्रेस नोंदवला त्या ॲड्रेसवर त्यांना ते सर्टिफिकेट्स भेटणार आहे. सदर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट न भेटल्यास आपण आपल्या पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये तिथे कन्व्होकेशन म्हणून एक सेक्शन असेल, त्या सेक्शनला किंवा सर्टिफिकेट सेक्शनला आपण भेटू शकता. ओके, सो आता राहिला प्रश्न 125th कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट याचे ॲप्लिकेशन कधी स्टार्ट होतील. तर याची टेंटेटिव्ह डेट आहे 15 जुलै 2024. म्हणजे अजून एक 15 ते 20 दिवसामध्ये, म्हणजे 2 ते 3 आठवड्यामध्ये याचे फॉर्म काय होऊ शकतात, चालू होऊ शकतात. तर यामध्ये जे विद्यार्थी आत्ताच्या समर एक्झाम 2024मध्ये पासआउट झालेले आहे हे विद्यार्थी रेग्युलर कन्व्होकेशनसाठी अप्लाय करतील 125च्या. आणि जे विद्यार्थी ऑक्टोबर 23 किंवा त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये पासआउट झालेले आहे ते विद्यार्थी सप्लिमेंटरी कन्व्होकेशनमधून काय करणार आहे, अप्लाय करणार आहे. ओके, म्हणजे इथे रेग्युलर कोण करू शकतं, सप्लिमेंटरी कोण करू शकतं याची पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, जी ऑलरेडी मी तुम्हाला ज्यावेळेस ॲप्लिकेशन स्टार्ट होतील त्याची विदाऊट लेट फी डेट किती, लास्ट डेटसह फी किती असणार आहे, कधीपासून भरता येईल ॲप्लिकेशन, कोणत्या अभ्यासक्रमाला किती रुपये फी असेल आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचं, या सर्व बाबतीत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्स हे अत्यंत महत्त्वाचं डिग्री सर्टिफिकेट्स असतं. आत्ताचे जे विद्यार्थी एप्रिल मे 2024च्या परीक्षेत पासआउट झालेले आहे त्यांनी जर का आत्ता काढलं तर सर्वसाधारणपणे 290 ते 300 रुपयापर्यंतचा खर्च येऊ शकतो. पण त्यांनी जर का याच्या पुढच्या येणाऱ्या याच्यासाठी जर का अप्लाय केलं, म्हणजे 126ला जर का ते अप्लाय करायला गेले तर त्यांना कदाचित 820 किंवा 890 रुपयापर्यंत सुद्धा फी लागू शकते. आता बघा, काही विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर 2023ला अप्लाय केलं नाही, ते आत्ता एप्रिल 2024ला अप्लाय करतील, तर त्यांना आता जवळजवळ 850 रुपये देखील सुद्धा लागू शकतात. म्हणजे जसं जसं तुम्ही जास्त दिवस लावताल तसं तसं तुम्हाला काय होणार आहे, फी जास्त लागू शकते. म्हणून दिलेल्या मुदतीत आपण काय करा, सर्टिफिकेट्सला अप्लाय करा.
बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्टिफिकेट्सबाबत अपडेटेड माहितीसाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. त्या ठिकाणी इथे 2 नंबरच्या कॉलममध्ये सर्टिफिकेट सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला दिसून येतील, ज्यामध्ये तुम्हाला रँक सर्टिफिकेट, मीडियम सर्टिफिकेट, नंतर आणखीन कन्सर्न सर्टिफिकेटसुद्धा असतं आणि कन्व्होकेशन सर्टिफिकेट्स आहे. तर कन्व्होकेशन सर्टिफिकेट्स इथे तुम्हाला ऑक्टोबर 2023च्या बाबतीतली इथे माहिती दिसेल. ज्यावेळेस चालू झालेलं होतं त्यावेळेस 11 मार्च ते 30 मार्चपर्यंत आपण अप्लाय केलेले होते आणि लेट फीसह 31 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत अप्लाय केलेलं होतं. ओके, त्यानंतर जर का तुम्हाला डुप्लिकेट डिग्री सर्टिफिकेट्स पाहिजे नसेल तर ते देखील इथून अप्लाय करता येईल. कन्व्होकेशन सप्लिमेंटमधून सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येतं. ट्रान्स्क्रिप्ट ज्यांना पाहिजे ते सुद्धा अप्लाय करतात. मायग्रेशन सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे ते देखील अप्लाय करू शकतात. मायग्रेशन सर्टिफिकेट कसं काढायचं, त्याची काय प्रोसिजर आहे, या बाबतीतला माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ते भरून तुम्ही काय करू शकता, मायग्रेशन सर्टिफिकेट काढू शकता. आता मायग्रेशन सर्टिफिकेट कोणाला लागतं, तर बघा एखादा विद्यार्थ्यांनी आता युनि पुणेमध्ये त्यांनी एखादा कोर्स कंप्लीट केलेला आहे. जसं एखादा विद्यार्थी सपोज TYBCom त्यांनी पुणे विद्यापीठातून कंप्लीट केला आणि तो आता सोलापूर किंवा अदर दॅन पुणे विद्यापीठ सोडून, म्हणजे तो कदाचित कोल्हापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि जळगाव विद्यापीठ किंवा कोणत्याही एखाद्या दुसऱ्या विद्यापीठामध्ये तो UG किंवा PG कोर्सला प्रवेश घेणार असेल तर त्यावेळेस त्याला काय करावं लागतं, मायग्रेशन सर्टिफिकेट्स लागतं. म्हणजे एखादा विद्यार्थी एका विद्यापीठातून ज्यावेळेस दुसऱ्या विद्यापीठाकडे प्रवेश घेतो त्यावेळेस त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट आवश्यक असतं. तर त्यासाठी अप्लाय कसं करायचं, फी किती लागणार आहे, कॉलेजनी कोणती प्रोसेस करायची, स्टुडंटनी कोणती प्रोसेस करायची, या सर्व बाबतीत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघून मायग्रेशन सर्टिफिकेट्सला अप्लाय करू शकता. त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार याची पण माहिती दिलेली आहे. आता ज्यावेळेस 125ला कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय होतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. आपण देखील वेळोवेळी या वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी कन्व्होकेशन बाबतीतली माहिती निश्चित मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच जर का तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर निश्चित तुम्हाला आपल्या पुणे विद्यापीठाच्या सर्व उपक्रमाची, विविध अभ्यासक्रमाची माहिती आणि महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.